स्वागत करतो. प्रामुख्याने गेल्या 2 दिवसापासून मी ह्या कोकणच्या दौऱ्यावर आहे. 2 अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये कोकणामध्ये सिंचन व्यवस्था नाही, ती अवस्था पालघरपासून ठाण्यापासून विचार केला तर रायगड जिल्ह्यापासून रत्नागिरीपर्यंत आपण पाहतो. मुंबईचं शहर लगत आहे. संबंध आमच्याकडचं पाणी तर मुंबईलाच काढून दिलं जातं. वर्षानुवर्ष सिंचन व्यवस्थेवर सरकारने कधीही लक्ष दिलं नाही आणि निधी देताना एवढा दुस्वास झालेला आहे, कोकणाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे की पश्चिम महाराष्ट्राला 22 ते 25 हजार कोटी रुपये वर्षाकाठी दिले जातात. उत्तर महाराष्ट्राला 20 ते 22 हजार कोटी रुपये दिले जातात सिंचन व्यवस्थेसाठी. मात्र कोकणाला 150 कोटी रुपये दिले जातात आणि त्या 150 कोटी रुपयातलाही पैसा खर्च होत नाही. प्रामुख्याने एका पिकावर अवलंबून असलेली शेती आपला कोकणाचा शेतकरी करतो. 80% लोक खेड्यापाड्यामध्ये राहतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे, कुणबी समाज आहे, आदिवासी समाज आहे. आपल्याकडं आलं तर आणखी वेगवेगळ्या समाजांचा विचार त्याच्यात करता येईल आपल्याला. परंतु एकमेव शेती हे जगण्याचं साधन आहे. उर्वरित लोकांना शहराकडे धाव घ्यावी लागते. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडचे लोक मोठ्या संख्येने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षात स्थलांतरित झालेले आहेत. केवळ रोजगार नाही म्हणून इथे स्थानिक रोजगार नसल्यामुळे त्यांना मुंबईत जावं लागतं. परिस्थिती अशी आहे की एका पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. वाढते बियाण्याचे दर, खतांचे दर, अवजारांचे दर शेतीला परवडत नाही. केलेला खर्च त्याचा मेळ बसत नाही. वर्षानुवर्ष तोट्याची शेती करावी लागते आणि अशाही अवस्थेमध्ये मागच्या सरकारने, आता जे सरकार आले ते नाही, मागच्या सरकारने प्रति क्विंटल भाताला जो बोनस दिला जात होता 800 रुपये राज्य संस्थाकडून आणि केंद्र सरकारकडून, तो बोनसच बंद करून टाकला आणि परवडत नसलेली शेती आता शेतकरी करू शकणार नाही. त्याच्यामुळे शेती हा व्यवसायच, कोकणातला भात उत्पादन हा व्यवसाय बंद होणार आहे, ही स्थिती आहे. याच्यावर आम्ही स्थापनेपासून आंदोलनं केलेली आहेत. एकेका वेळा 7-7 हायवे अडवलेले आहेत आणि कुणबी सेनेच्या व्यासपीठावर माझ्या अंदाजाने महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री आतापर्यंत झालेले, शरद पवार असू द्या, पृथ्वीराज चव्हाण असू द्या, अशोकराव चव्हाण असू द्या, विलासराव देशमुख असू द्या आणि अलीकडच्या काळामध्ये फडणवीस, या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि उद्धव ठाकरेंचाही मी ह्या ठिकाणी उल्लेख करेन, या सगळ्या मंत्र्यांना आमचं कारण आम्ही सांगून झालेलं आहे. आता भात उत्पादन हा व्यवसाय शेवटची घटकम असतो आणि त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांनी जगावं कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आलेला आहे. आणि त्यामुळे सरकारला मोठं साकडं घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही पुन्हा आक्रमक पावलं उचललेली आहेत. ठाणे जिल्ह्यातून आम्ही आंदोलन सुरू केलं. ते आंदोलन आता रत्नागिरीमध्ये आम्ही सुरू करतो. हा झाला एक विषय. दुसरा विषय असा आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर संबंध महाराष्ट्रामध्ये किती रणकंदन मारलेले आपण पाहतो. मराठा आरक्षण तर घोषित झालेलं आहे, परंतु ते आरक्षण नेमकी कशात बसवणार आहेत, कायद्याच्या कक्षेत तर दिसत नाही आम्हाला ते कुठे बसतं. ते घटनेच्या चौकटीत बसत नाही. कोर्ट कचेऱ्या झाल्या, सगळं झालं आणि आता पुन्हा मराठा समाज त्या विषयावर मैदानात उतरलेला आहे. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध नाही कुठे केला, पण प्रामुख्याने मला या संबंध कोकणात राहणाऱ्या मोठ्या संख्येच्या कुणबी समाजाबद्दल आम्हाला अतिशय चिंता वाटते. आताची स्थिती अशी आहे की 370 जाती ओबीसीमध्ये गणल्या गेलेल्या आहेत. 370 जातींच्या भाऊगर्दीमध्ये ह्या समाजाला कुठेही न्याय मिळत नाही, ही स्थिती तयार झालेली आहे. आणि महाराष्ट्रातला हा, मी दाव्याने सांगतो की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा संख्येचा समाज आहे. विदर्भामध्ये किमान सरासरी 55 ते 60% समाज हा कुणबी समाज आहे. त्यानंतर खानदेशमध्ये 40 ते 50% कुणबी समाज आहे. आपल्या कोकणामध्ये ॲव्हरेज म्हणजे आपण तिकडे डहाणू पालघरचा विचार केला आणि इकडचा विचार केला तर ॲव्हरेज जवळजवळ 60% हा समाज निश्चितपणाने आहे. स्थिती अशी आहे की 370 जाती आधीच ओबीसीच्या आणि मंडल आयोगाने 100 जाती अजून शिफारस केलेल्या आहेत, ज्या पुन्हा येऊ घातलेल्या आहेत आरक्षणामध्ये, 100 जाती. आणि आता जर मराठा आरक्षण जर कायद्याच्या चौकटीत कुठेच बसत नसेल तर त्याला पुन्हा ओबीसीचा रस्ता दाखवला जाईल आणि त्यातून जी चिंताग्रस्त परिस्थिती तयार होणार आहे त्याच्यामध्ये कुणबी समाज आधीच खूप भरडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की इथल्या बेदखलखोरांचा लढा आम्ही किती जोरकस पद्धतीने लढलेलो आहोत. सरकारने त्याच्यावर समित्या पाठवून समित्या नेमल्या. एका समितीमध्ये मीही होतो, मोपलवारांच्या समितीमध्ये.
पण दिलेले अहवाल त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायदा तीनदा बदलला खरा, पण त्यातून बेदखलपणाला न्याय मिळत नाही. ही स्थिती अजून आत्ताची ही स्थिती आहे. आणि प्रामुख्याने माझ्या एक लक्षात असं आलेलं आहे की कोकणाच्या मुंबईच्या लगतचं जे संबंध राजकारण आहे हे धनदांडग्यांच्या हातामध्ये चाललेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत ना संसदेत अशी स्थिती आहे आणि त्यांच्या प्रश्नाला कुठे वाचा फुटेल अशी स्थिती राहिलेली नाही. प्रामुख्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला आता जनतेचं प्रबोधन करायचं, विशेषतः कुणबी वर्गाचं. मी नेहमी व्यापक व्याख्या करूनच कुणबी सेनेची व्यापक व्याख्या करूनच इकडे आम्ही फिरलेलो आहोत. सगळ्या शेतकरी कष्टकरी वर्गाला विश्वासात घेण्याच्या दृष्टीकोनातून कुणबी हा शेतकरी आणि सेना बारा बलुतेदार ही संकल्पना घेऊनच आम्ही आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी किंवा राजकारण्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुणबी आर्थिक विकास महामंडळ म्हणजे जे पेजे शामराव पेजेंच्या नावाने हे महामंडळ स्थापन केलेलं आहे ते अतिशय घाईगर्दीच्या कालखंडामध्ये झालं. मला वाटतं घोषित झाल्यानंतर 6व्या दिवशी आचारसंहिता आली आणि आचारसंहिता आल्यामुळं त्या महामंडळाची नीट पद्धतीने ती रचना व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आमचं मागणं असं आहे की संबंध महाराष्ट्रभरात जर कुणबी समाज राहतो, हा संबंध समाज जो आहे हा कोरडवाहू शेती करतो. आज विदर्भातल्या शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण किती मोठं आहे आपण पाहिलेलं आहे. एकीकडे आरक्षणात आम्हाला न्याय मिळत नाही, शेती खाजगीकरण आणि मुदागीकरणाच्या धोरणामुळे पूर्णपणे कोसळलेली आहे. अशा अवस्थेमध्ये ह्या समाजाने जगावं कसं, कष्टकरी वर्गाने जगावं कसं, हा सगळ्यात मोठा समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या मुद्द्याला आम्ही अतिशय महत्त्व देतो. आता आमची मागणी अशी आहे की ओबीसीमधल्या पण सगळ्या जातीचं जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना करून ज्याची जेवढी संख्या तसं आरक्षण द्यायला ओबीसीना. आज कुणबी वर्गाला पूर्णपणे डावललं गेलेलं आहे. त्याच्यात मी आपल्याला नम्रपणे सांगेन की आदिवासी क्षेत्रात जो पेसा कायदा आला त्या पेसा कायद्याने 9 सालापासून पेसा कायदा आला. या पेसा कायद्याने सरसकट कायदा वाईट नाही, आदिवासीच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींना नगरपंचायतींना पैसा भरपूर आला, परंतु आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका घेतली सरकारने त्याच्यात जो अध्यादेश निघाला राज्यपालांकडून त्याच्यामध्ये संबंध ओबीसी समाज जो आहे हा भुईसपाट झालेला आहे. आमचं आरक्षण शून्यावर आलेलं आहे. जेवढे काही आदिवासी बाहुल जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, मग तो नंदुरबार असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, इकडे पालघर असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, हे सगळे जिल्हे शून्यावर आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये. म्हणजे आधी पेसा कायद्यामुळे शून्यावर आहोत आम्ही आणि आता आणखी त्याच्यामध्ये जर मराठा समाजाची भर पडली ओबीसीमध्ये तर फार मोठ्या संकटाला आणि अराजकाला सरकारला सामोरं जावं लागेल. हाही इशारा मला या ठिकाणी द्यावासा वाटतो. हा विषय प्रबोधनाचा आहे. काही लोक माझ्यावर जातीवादाचा आरोप करतील, परंतु शामराव पेजे यांनी 82 साली अहवाल देताना स्पष्टपणाने त्या अहवालामध्ये लेखी स्वरूपात असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये श्रीकांत जिचकार, त्याच्यामध्ये तत्कालीन महसूल मंत्री शांताराम घोलप जे आमच्या ठाण्यामध्ये राहत होते आणि शामराव पेजे असे 3 मोठे नेते, आदरणीय नेते त्याच्यामध्ये होते. IAS अधिकारी होते. जीवन जगतो आणि ह्या समाजाला जर उन्नत करायचं असेल तर त्याला खास सवलती देऊन, त्याला आरक्षणाच्या बाबतीतल्या सवलती देऊन त्याला कुठेतरी वरती आणण्याची गरज आहे असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. ही वस्तुस्थिती मी राज्यपालांच्या कानावर टाकली, टाकलेली आहे. परंतु हा विषय मोठ्या आंदोलनात आहे असं मला वाटतं. बेदखलकुळांच्या विषयावर, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावर आतापर्यंत आम्ही केलेली आंदोलनं आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थोडासा अगदी करोनाच्या कालखंडामध्ये थोडं दुर्लक्षही झालं. माझी तब्येतही चांगली नव्हती, त्याच्यामुळं इकडं तर दौरा काही करू शकलो नाही. परंतु आम्ही जे पत्रक काढलं आहे आरक्षणाच्या संबंधातलं, आता त्या ओबीसीच्या आरक्षणातून आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे. आणि त्याचा भाग म्हणून मुंबईलगत आम्ही एक मोठी परिषद ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केलेली आहे. आणि ती परिषद झाल्यानंतर एक परिषद कोकणामध्ये, एक परिषद खानदेशमध्ये, एक परिषद मराठवाड्यात औरंगाबादला आणि एक परिषद नागपूरला म्हणजे विदर्भामध्ये, अशा 5 परिषदा आम्ही 2 महिन्याच्या कालखंडात करणार आहोत. आणि या संबंध महाराष्ट्रात आलेल्या नवीन राजवट जे आहे, फडणवीस आणि शिंदे सरकार जे आहे, त्यांना आम्ही हे साकडं घालणार आहोत की ह्या समाजाने जगावं कसं याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे.
कारण शेती हा व्यवसाय केवळ कोकणातच कोलमडलेला अशातला भाग नाही. तर आपण पाहतो की इतका आसमानी सुलतानी संकट आहे, निसर्गातला पूर्णपणे समतोल बिघडलेला आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर इतका पाऊस पडतो की मी 5 वर्ष बघतो आम्ही तयार केलेली सगळी उभी पिकं पावसामध्ये जातात, त्याला लोंब्या फुटतात आणि आमच्या हातात काहीही मिळत नाही. लोकांनी जगावं कसा हा विषय आलेला आहे. कारण करोनाच्या कालखंडामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे पूर्णपणानं बंद झालेले आहेत आणि त्यामुळं जो कष्टकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्याच्यासमोर जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा, प्रामुख्याने शेतीचे मुद्दे आणि या सगळ्या प्रश्नावर शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळात त्यांनी 50 कोटी काहीतरी दिल्याचं सांगतात, परंतु प्रत्यक्षात मला त्याची डिटेल माहिती नाही. तर त्याला 200 कोटी रुपये दिले पाहिजेत. कुणबी बहुल वस्ती आहे, ते सगळे रिझर्व्ह फॉर ट्रायबल मतदारसंघ आहेत. म्हणजे कुणबी समाजाला कुठेही वर मान करण्याचीही त्या ठिकाणी जागा राहिलेली नाही. आता आपण कोकणातली हालत बघतो. एक स्थिती अशी होती 82 सालापर्यंत की इथे 5 आमदार कुणबी समाजाचे, 1 खासदार, ही राजकीय स्थिती होती कुणबी समाजाची. आणि ह्या समाजाला डावलून जर कोणी राज्य करायला बघत असेल आता, तर ते बरोबर नाही असं माझं मत आहे. 82 ते आज 2022 याचा जर विचार केला तर आमचं प्रतिनिधित्व त्या संसदेतही नाही, कुठे आमचं प्रतिनिधित्व नाही तिकडे तुमच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये पण नाही. ही स्थिती आहे आणि ही स्थिती बदलायची जर असेल तर, आणि आमचा पाठिंबा जर कोणाला पाहिजे असेल तर याच्यापुढे फुकटचे पाठिंबे कुणबी सेना देणार नाही, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या संघटनेमध्ये काही मतभेद तयार झाले होते, आमच्या कुणबी सेनेत नव्हे पण बहुजन विकास आघाडी आणि कुणबी सेना याच्यामध्ये काही मतभेद झाले होते, परंतु ते मतभेद आता पूर्णपणाने मिटलेले आहेत. मी 5 महिन्यापूर्वी संगमेश्वरला आलो होतो. त्या ठिकाणी स्वतः भाईजे आणि बहुजन आघाडीचे सगळे जे नेते होते त्यांची माझी बैठक झालेली आहे. आता आम्ही समान किमान कार्यक्रमावर एकत्रितरित्या काम करण्याचा निर्णय काल घेतलेला आहे आणि काल अधिकृत निर्णय करताना चिपळूणमध्येच आमची सभा झालेली आहे. काल हा अधिकृत निर्णय आम्ही केला. आज काय झालं, पत्रकार परिषद आपण जरा लवकर लावली, मला पण जाण्याची मुंबईमध्ये घाई आहे, त्याच्यामुळे इथे भाईजेसाहेब काही पोचू शकत नाही. कदाचित आपली पत्रकार परिषद चालू असताना ते पोचूही शकतील, परवडी रस्त्यामध्ये आहेत. आणि एकूण आम्ही संबंध मुंबई आणि कोकणात जेवढ्या काही कुणबी समाजाच्या संघटना आहेत, ह्या संघटना एकत्रित करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीने पुढे आम्ही वाटचाल सुरू ठेवणार. 1942ला आणि 1959ला काँग्रेस सरकारने ती काढून घेतली. हे आम्ही कुणबी मागासभे होतो आणि ब्रिटिश सरकारने दिली होती सवलत त्यामध्ये 1945ला. 1 एप्रिल 1945ला दिली बघा सवलत. म्हणजे 1959 ती सवलत काढून घेतली. आम्ही तीच सवलत परत मागतोय आमच्या आहे कुणब्यांची आहे. त्याच्यामध्ये तुमची मागणी मान्य होईल का असं काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं झालं, ओबीसीच्या नेत्यांनी सध्या परिस्थिती अशी ओबीसी आरक्षणाची फरफट उडालेली आहे. याचं खरं कारण असं आहे की मोठ्या संख्येच्या समाजाच्या नेत्यांना त्याच्यात डावललं जातं. आम्ही म्हणजे मी आज नाव घेऊन बोलतो की छगन भुजबळ आहे. छगन भुजबळाच्या तोंडात कधी कुणबी हा शब्द आला नाही. गोपीनाथ मुंडे होते, गोपीनाथ मुंडेंनी कधी कुणब्यांची बाजू मांडली नाही. त्याच्यात एक मोठ्या संख्येच्या समाजाला ओबीसीमधून तुम्ही डावलून तुम्ही जर ओबीसीचं राजकारण करायला पाहिजे असाल तर तेही सोयीचं नाही असं माझं मत आहे. आणि त्यामुळं आता आम्हाला स्वतंत्ररित्या जी मागणी करायला लागते त्याचं खरं कारण ते आहे. कारण कसं झालं, माळ्यांनी माळ्यांचं काढून घेतलं, धनगरांनी धनगरांचं काढून घेतलं त्याच्यातून, त्याने वंजारांनी वंजारांचं काढून घेतलं त्याच्यातून. बाकीच्या लोकांनी काय करायचं त्याच्यामध्ये? आम्हाला आधीच अराजक आहे, त्याच्यामध्ये अराजक माजवायचं नाही, परंतु वस्तुस्थिती सरकारच्या समोर आली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. कारण कसं आहे, या देशामध्ये जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे ना, आणि आमचं योगदान आहे देशामध्ये. आज आम्ही परवडत नसलेली शेती करतो, परवडत नसलेली शेती करतो आम्ही. आणि कोकणाचा जो अख्खा ताबा जवळजवळ प्रदूषणकारी कारखान्यांनी सगळा घेतलेला आहे, आपल्याला माहीत आहे. कृषीवर आधारित उद्योगांची निर्मिती जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली, जसा साखर कारखाना झाला तर लोकांनी ऊस लावला, लक्षावधी लोकांचं भलं झालं त्याच्यामध्ये, तशी पैसे देणारी पिकं ही कोकणामध्ये देखील होऊ शकतात. मी आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयोगाने हे सिद्ध केलेलं आहे की केळी होऊ शकतात. जळगावला लाजवतील अशा पद्धतीचे केळी होऊ शकतात. टॅमॅटोचं चांगलं मोठ्या प्रमाणात पीक येऊ शकतं, फुलझाडाचं पीक येऊ शकतं, तेलबियांचं पीक येऊ शकतं. पण इरिगेशनच नाही तुमच्याकडे. सिंचनाचा बॅकलॉग कोकणामध्ये किती राहिला आहे? माझं तर असं म्हणणं आहे की इथले जे कुठलेही लोकप्रतिनिधी असतील कुठल्याही पक्षाचे, कोणी ह्या विषयावर कधी बोलायला तयार नाही, ना संसदेमध्ये बोलत ना कोणी विधानसभेमध्ये बोलत. शेवटी आमची चळवळ आहे, आमच्या चळवळीला काही मर्यादा आहे. आम्ही करून काय करणार, आम्ही मोर्चे काढणार. पण ह्या मोठ्या संख्येच्या समाजाचे ज्यावेळेस तुम्ही पाठिंबे बघता
त्यावेळेला त्या समाजाला काहीतरी त्याच्या उत्थानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही दिलं पाहिजे ना राजकीय दृष्ट्या. तुमच्या ह्या मागण्या आणि हे आंदोलनं वगैरे सुरू होतं असं आहे का? कुणबी समाजाच्या दुरावस्थेला कुणबी समाजाचे नेते जबाबदार आहेत असं मला वाटतं. अहो, नेतेगिरी करायला कोणाला संधीच नाही ठेवलेली. कुणबी समाज हा दुर्दैवाने सगळ्या राजकीय पक्षांमध्ये विखुरलेला आहे. त्याला एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कदाचित रत्नागिरी असल्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला माहिती नसेल, पूर्णपणे महाराष्ट्रभर आंदोलनामध्ये कंटिन्युटी जेवढी कुणबी सेनेची आहे तेवढी कुठल्या संघटनेची नाही. मी तुम्हाला आंदोलनात केलेला तपशील देईन. आत्ता पालघरमध्ये एक मोर्चा झाला, वाड्यामध्ये एक मोर्चा झाला, काल भिवंडीमध्ये मोर्चा झाला. आम्ही मुंबईचा पाईपलाईनचं संबंध काम बंद केलेलं आहे. मुंबईला अख्खा पाणी पुरवठा आम्ही करतो, पण तिथल्या माणसाच्या विस्थापितांचे अजूनही प्रश्न सुटले नाही. 800 नोकऱ्या आम्ही द्यायला लावल्या, तर त्या आंदोलनामध्ये कंटिन्युटी आहे. आज पण भात उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन कुणबी सेनेशिवाय दुसरं कुणीही करत नाही. आम्हाला निवडणुकांची काही घेणं देणं नाही. पाहिजे तर आम्ही निवडणुका पण लढणार नाही पुढे. आणि कुठे अलीकडच्या काळामध्ये आम्ही पण निवडणुका निवडणुका लढणार. आल्या की ह्या पक्षाला पाठिंबा त्या पक्षाला पाठिंबा अशा प्रकारचं सुरू होतं. द्यावाच लागतो ना. प्रत्येक चळवळ चालवतो त्याला तो पाठिंबा द्यावा लागतो. ज्याला चळवळ चालवायची आहे, इकडे बा शेवटी कुणबी सेनेच्या मर्यादा आहेत. कुणबी सेनेच्या मर्यादा आहेत. एखाद्या समाजाला हाक मारून किती लक्षावधी माणसं तुम्ही गोळा केली तरी तुम्हाला निवडणुकीचा रिझल्ट घेता येत नाही. आम्ही कुणबी सेना म्हणून लढून बघितला. आमच्यासमोर अनुभव असा आहे, कितीही लढला तरी एक समाजाला बरोबर घेऊन निवडणुका होत नाही. शेवटी राजकीय पक्षाकडे जावं लागतं आणि ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे की आपण पाठिंबे घेतो तर यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतो ना, कपिल पाटीलांच्या समोर मी 2014ला निवडणूक लोकसभेची लढवली. लोकसभेची निवडणूक लढवली. 3,25,000 मतं मला मिळाली होती. 3,25,000. आणि 2019ला मला तिकीट नाकारलं होतं. महाराष्ट्रात 1 नंबरची मतं मला होती. काँग्रेसचे जे ओरिजिनल नेते होते, म्हणजे सुशीलकुमार शिंदे असू द्या, देवरा असू द्या, नाहीतर आणखी किती मोठे नेते असू द्या, ते 3-3 लाख मतांनी पडले ते. माझा पराजय केवळ 35,000 मतांनी झाला होता. काय तिकीट नाकारण्याचं काय कारण होतं? 2009 साली मला उद्धव ठाकरे माझ्या घरी येऊन मला सांगितलं तुम्हाला लोकसभेला उभं राहायचं आहे. मला तर लोकसभेला उभं राहायचं असं माझ्या मनात येईल नव्हतं. पण ज्यावेळेला फॉर्म भरायचे वेळ आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही, BJPला सीट देऊन टाकली. ही काय स्थिती आहे? म्हणजे एखाद्या समाजाच्या बरोबर किती हे करायचं त्याची काही मर्यादा आहे ना. तसं म्हणतं कुणबी हा शिवसेनेचा बेस आहे. कुणब्यांनी शिवसेना मुंबईमध्ये पण आणि या कोकणामध्ये पण जगवलेली आहे, वाढवली. पण आज हे जे काही आत्ता चाललेलं आहे हे शेवटी एखाद्या समाजाची पण हाय असते, ती हाय लागली असं माझं म्हणणं आहे. हे शिवसेनेला आता ही परिस्थिती ओढावली ती तुमच्या कुणबी समाजाची हाय असं नाही, हायच आहे, गरिबांची हाय. बघा ना तुम्ही प्रत्येक वेळी जनरल निवडणुका आल्या की तुमचा एक राजकीय डावाडावा असतो. म्हणजे यावेळेस त्यांना पाठिंबा, त्यावेळेस त्यांना पाठिंबा. नाही, त्या वेळची स्थिती आहे ना. ऐका जरा शरद पवारांची सभा ह्याच चिपळूणमध्ये झाली होती. त्यांनी दिलेली आश्वासनं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. त्यावेळेला त्यांनीच सांगितलं होतं का महात्मा फुलेंच्या नंतरची ही मोठी चळवळ आहे. मग त्या चळवळीला मोठं करायचं काम कोणाचं होतं? शरद पवारांचं नव्हतं का? आम्ही 10 वर्ष आम्ही पाठिंबे देत राहिलो. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, पेजे समितीचा अहवाल उद्या सँक्शन होईल, उद्या महामंडळ स्थापन होईल, याच्यावर आम्ही राहिलो. ज्यावेळेस ते होत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने आम्हाला साथ घातली की आपली भूमिपुत्रांची संघटना आहे, चला कुठेतरी आपण एकत्र काम करूया. आमच्या मर्यादा होत्या. आम्ही सामाजिक चळवळ चालवतो. आम्ही राजकीय पक्ष चालवत नाही. कुणबी सेनेचा राजकीय पक्ष अजून मी रजिस्ट्रेशन नाही केलं, त्याचं भान मी ठेवलेलं आहे. कारण बहुजन विकास आघाडीला आम्ही काय इथे बरोबर केलं? कारण बहुजनांना बरोबर घेतल्याखेरीज पुढे जाता येत नाही राजकारणामध्ये, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. नाहीतर कुणबी सेनेचा राजकीय पक्ष करायला मला किती टाईम लागला असता. शेवटी सामाजिक संघटनांच्या काही मर्यादा आहेत ना. सदाभाऊ खोताना का पाठिंबा द्यायला लागतो? आता विनायकराव मेटे बिचारे गेले शिल्लक. त्याच्यानंतर आता तुम्हाला सगळ्यांचे नंबर झालेले आहेत. पण एक आहे, फडणवीस साहेबांनी दिलेला एक शब्द हा पाळला होता. पण तोही कधी पाळला? ज्या वेळेला कपिल पाटलांच्या समोर माझा अर्ज मला काँग्रेस तिकीट देत नाही असं म्हटलं. कारण मला 1 लाख मतं, मी अपक्ष लढलो 9 लाख, त्यावेळेला 1 लाख मतं होती. त्याच्यानंतर मला 2014ला मी ज्यावेळेला लढलो त्यावेळेला मला 3,25,000 मतं मिळाली. आता हे झालं ठाणे जिल्ह्यातलं राजकारण. पण मग मला तिकीटच नाकारल्यानंतर माझी भूमिका काय असायला पाहिजे? मला एवढं समर्थन जर लोकांचं आहे तर त्या समर्थकांच्यासाठी म्हणून काही मला करणं आवश्यक आहे. शिवाय कुणबी सेना म्हणून आम्ही जी लढाई करतो सगळी, त्या लढाईमध्ये एका मोठ्या संख्येच्या समाजाला, दुर्लक्षित सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या समाजाला आम्ही एकत्रित आणतोय. तर माझी जबाबदारी म्हणते की काहीतरी करायला पाहिजे. मी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी मला बोलावून घेतलं
आणि त्यांनी मला विनंती केली की पाटील साहेब तुमचं योगदान आम्हाला माहीत आहे, तुमचा योग्य सन्मान कसा करायचा, तुमच्या समाजाचा योग्य सन्मान कसा करायचा आमच्यावर सोडा, तुमचं महामंडळ आम्ही स्थापन करून देतो. महामंडळ स्थापन करून दिलं त्यांनी, ही गोष्ट खरी आहे. पण त्यामध्ये इतका अपुरेपण आहे की इतक्या मोठ्या संख्येच्या समाजाला 50 कोटी म्हणजे काहीच नाही. म्हणून आमचं असं म्हणणं की द्याल तर व्यवस्थित द्या ना. मग आता कोकणातले सगळे तुमचे जे सगळ्या संघटना आहेत, हो. बहुजन विकास बोलले आणखी कुंडी असेल, हो. तर ते तुम्ही सगळे एकत्र तुमचं ऐक्य झालंय. निश्चितपणाने आता पुढची दिशा काय असणार? आता पुढची दिशा आमची हीच आहे की आम्ही अटी शर्ती पुन्हा आम्ही घालणार. कारण निवडणुकांचा काळ समोर येतोय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना. आणि हीच वेळ असते, नाक दाबल्याशिवाय थोडं तोंड उघडणार आहे कोणाला. कारण आता काय माहिती आहे का, सरळपणे त्या विषयावर ज्या विषयावर मी आंदोलन केलेले आहेत त्या विषयाचे थोडे तरी रिटर्न सरकारकडून भांडून घेतलेले आहेत. मी कुठल्याही पोस्टवर नाही, मी कधी आमदार नाही झालो, मी कधी खासदार झालो नाही, मी कधी सौदेबाजी करून कुणबी सेना गहाण ठेवली नाही. आजही कुणबी सेनेचं अस्तित्व कायम स्वतंत्ररित्या ठेवलेलं आहे. अजूनही फडणवीसांनी माझ्याकडे दिलेलं पत्र माझ्याकडे आहे. आम्हाला सहयोगी पक्ष म्हणून आम्ही मान्यता घेतली, सहयोगी पक्ष म्हणून मान्यता घेतली. आम्ही कुणबी सेनेचं अस्तित्व डुबवलं नाही. साहेब, आरक्षणाच्या विषयासंदर्भात एक विचारायचं आहे की प्रत्येक समाजात आरक्षणासाठी मागणी करतोय, तर त्याच्यामध्ये असा एक मतप्रवाह आता पुढे येतोय की आर्थिक निकषावरती आरक्षण जर दिलं तर म्हणजे जो मागणी होते सगळ्या सरकारला पण एवढं शक्य नाही की सगळ्यांना आरक्षण देणं, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेला तशी स्थिती त्याने आणावी ना. रोज आज जातीच्या ज्या भानगडी तयार झालेल्या आहेत आरक्षणाच्या मुद्द्याच्या समोर, त्या आम्हालाही मान्य नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण असे त्याच्यासाठी सरकारची पण मानसिकता असायला पाहिजे ना. इथं तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर आमच्या दाखल्यावर तुम्ही आमची जात द्यायला नव्हता. आणि जाती अंताची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे त्या भूमिकेला स्मरूनच मी कुणबी सेनेची स्थापना केली. मला माहीत होतं मी BJPमध्ये 25 वर्ष काम केलेलं एक कार्यकर्ता होतो. त्या काळात मी अटलजींच्याबरोबर त्यांच्या सभांचं, प्रमोदजींच्या सभांचं सगळ्यांचं आयोजन माझ्याकडे असताना मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी जबाबदार कार्यकर्ता होतो. पण मी ज्यावेळेला लक्षात आलं माझ्या काय एक मोठा वर्ग तो शेतकरी वर्ग आहे, ग्लोबलायझेशनमध्ये तो शेतकरी वर्ग पूर्ण खतम झालेला आहे. या वर्गासाठी जर लढाई करायची असेल तर एखाद्या राजकीय पक्षाच्या आधिपत्याखाली राहून आपल्याला ती लढाई करता येणार नाही. आणि म्हणून मग कुणबी सेना मांडताना मी कुणबी हा शेतकऱ्याचा शब्द आणि सेना म्हणजे 12 बनवून देतात. आम्ही शेतात उतरतो त्यावेळेला आम्हाला कोणीतरी नांगर बनवून देतो, आम्हाला कोणीतरी फाळ लावून देतो, त्याला आम्हाला कोणीतरी चपला घडून देतो, आम्हाला कोणीतरी कपडे बनवून देतो. ह्या जाती आहेत ना, ह्या व्यवसायाने पडलेल्या आहेत. हे कोणी वरून लायसन घेऊन आलेलं नाही का, मी वरून लायसन घेऊन आलो असं तर नाही आहे ना. कधीतरी तुम्हाला जाती अंताची लढाई करायला लागेल आणि तुम्ही म्हणता त्याला खूप अर्थ आहे. अशी वेळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही पण आमची भूमिका तशा पद्धतीची मांडू निश्चितपणे. पाटील साहेब, जनरली आता कुणबी समाज लोकसंख्या जिल्ह्यात कुणबी समाजाची सर्वाधिक आहे. त्यापूर्वी जे आरक्षणाच्या मागणीवर जिल्ह्यात मोर्चे झाले, आंदोलने झाले, त्यामध्ये कुणबी समाजाचे नेते अग्रस्थानी होते. मग त्या नेत्यांना डावलं असं कसं म्हणताय तुम्ही? अग्रस्थानी फक्त आम्हाला ठेवलं जातं, सभांसाठी गर्दी जमवण्यासाठी आमचा उपयोग केला जातो. प्रत्यक्षात काही आमच्यासाठी आता माधवचा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो नेहमी. जातीवर येऊन बोलायचं माधवचा प्रयोग केला जातो. माधव म्हणजे मा म्हणजे माळी, व म्हणजे वंजारी, ध म्हणजे धनगर. का कुणबी नाही त्याच्यामध्ये? नाही पण साहेब, तुम्ही म्हणताय ना कुणबी समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणताय. हां. शिवसेनेनं कित्येक वर्ष गीतेनं प्रतिनिधित्व या जिल्ह्याचं दिलं. कधी गीतेने? त्याचबरोबर आता मागची विधानसभा झाली, त्याच्यामध्ये बेटकरांना विधानसभेचं तिकीट देऊन राष्ट्रवादीनं प्रतिनिधित्व दिलं. त्यावेळेला कुणबी समाजाने त्यांना मदत केली नाही. तुमच्या कुणबी समाजाचे 15 ते 20% पण मतं त्यांना पडली नाही. भाईयाला पण तो अनुभव मुल्लेनं भास्कर जाधवला पडली. हे बघा, बेटकरच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. बेटकर 1 तारखेला राष्ट्रवादी गेले, 2 तारखेला मतदारांची मिटिंग झाली, 3 तारखेला फॉर्म भरला, 7 तारखेला तिथं होतं. फक्त त्यांना 7 दिवस प्रचाराला मिळाले. आमदार निवडून येण्याची असं म्हणता येईल. 51 ते 52% आपण जर कुणबी समाज समजत असू तर या जिल्ह्यामध्ये कुणबी समाज एवढा आहे ना. मग आताचा आमदार तुमचा कुणबी समाज झाला असता नाही. कसं झालं आपल्याला एक गोष्ट नक्की स्वतः पाहिलेलं आहे. आम्हाला एक गोष्ट नक्की जाणवते का अतिशय दारिद्र्यामुळं, अज्ञानामुळं हा समाज संघटित होणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. आणि राजकीय पक्षांची ही व्यवस्था आहे की हा समाज संघटित होऊच नाही. तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही स्ट्रगल आहे, ही लढाई आहे.
ही लढाई काय एका दिवसाची लढाई नाही असू शकत. नाही, पण हा कुणबी समाजाच्या नेत्याचा नाकर्तेपणा नाही का? तुम्ही संघटित नाही म्हणून तुम्ही मगाशी म्हटलात एकेकाळी आमच्या जिल्ह्यात 5 आमदार आज आमदार होते. पाचला म्हणून मगाशी म्हटलं मी ह्या सगळ्या दुरावस्थेला तुम्ही नेते मंडळी आम्ही नेते मंडळी कशी जबाबदार आज आम्ही कसं आहे, निवडणूक आली की- ऐका ते अपुरी स्थितीमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या समाजातल्या सगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे की यांनी कुठेतरी एक दिलाने एक विचाराने चाललं पाहिजे. पण दुर्दैवाने ह्या देशामध्ये इतके राजकीय पक्ष झालेले आहेत की एकेका खेड्यामध्ये 4-4, 5-5 पक्ष जर असतील तर माणसाने करायचं काय, कुठल्या दिशेने जायचं. आणि म्हणून मग लोकांनी पण कुठेतरी हे ठरवलं. आणि जितका मोठा समाज तितका समस्या मोठ्या आणि तितकी ज्याला एकी होत नाही. मोठ्या संख्येचा समाज एका झेंड्याखाली आणणं हे फार कठीण आहे. मी 22 वर्ष आज स्ट्रगल करतो आणि ती स्ट्रगल मी किमान एवढं तरी करू शकलो की उभ्या महाराष्ट्राला कुणबी हे काळ काहीतरी आहे याची दखल घ्यावी लागते. म्हणून मी जे मगाशी म्हणालो की आलेल्या पाचही मुख्यमंत्र्यांना आमची दखल घ्यावी लागते. आता वेस्ट बेंगॉलचे मुख्यमंत्री ते काय वेस्ट बेंगॉलला माझा काहीच संबंध नव्हता. पण महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ सुरू आहे हे लक्षात आल्यानंतर ते माझ्या निवासस्थानी येऊन माझ्या जाहीर सभेमध्ये म्हणजे तुम्हाला हेही सांगतो मी की शरद पवार आदल्या दिवशी होते, आदल्या दिवशी माझ्याकडे बुद्धदेव भट्टाचार्य होते. ही स्थिती आहे. आम्ही कुठल्याही एका राजकीय पक्षाच्या बरोबर राहिलेलो नाहीत. पण तुमच्या समाजाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी तुम्हाला कुठेतरी तरतुडीचं धोरण स्वीकारावं लागतं. याच्यात आम्ही कुणीच स्वार्थ साधला नाही. स्वार्थ आज भाईजे कुठेतरी असते, आज मी कुठेतरी असतो, आज राजा कातकर तर तुमची दिशा फक्त एक स्पष्ट डिसायडिंग फॅक्टर आहोत ना, तर आम्हाला पण आमचं अस्तित्व समजायला लागलेलं आहे, आम्हाला समजतं. म्हणून आता आम्ही ही दिशा पकडतोय की ऐन वेळेला निवडणुकीत निर्णय करून चालत नसतात. आम्ही समोर ओपन ठेवणार आहोत की ही परिस्थिती आहे विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आणि त्याच्यानंतर तुमच्या संसदेमध्ये. त्याचबरोबर हे महामंडळ आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या संबंधात सरकारची भूमिका आम्हाला सांगा काय आहे. शरद पवारांच्याबरोबर मैत्री केली, जाहीररित्या केली, आम्ही चिपळूणला आम्ही सांगितलं आमचा झेंडा लागेल, तुमचा झेंडा नाही लावायचा इथे. नाही, त्यांनी दिलेले शब्द नाही पाळले. आम्ही काय करू शकतो त्यांचं वाटलं. आता मला घरी येऊन सांगणारे उद्धव ठाकरे का तुम्हाला लोकसभेला उभं राहायचं आहे, ऐन वेळेस नंतर का BJPला सीट दिली. BJPने पण ते मला राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांना विचारा ते तिकीट तुम्ही विश्वनाथ पडलांना दिलं होतं का नाही. दिलं होतं त्यांनी मला तिकीट. पण त्यावेळेला शिवसेनेच्या गोटातून असं सांगण्यात आलं की तुम्ही जर विश्वनाथ पडलांना तिकीट दिलं तर आम्ही महाराष्ट्राची युती तोडू. काय म्हणजे मग परत आम्ही त्यांच्यावर प्रेम करत बसायचं का. आता मला तर कारण नसताना नापास केला काँग्रेसने. आता जो माणूस महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची मतं आणतो, नारायण राणेंनी ज्यावेळेला पक्ष सोडला काँग्रेस, त्यावेळेला मला प्रभारी म्हणून इथं पाठवलं. त्याच्यासमोर उभं राहायची कोणाची हिंमत नव्हती. भले नेते काँग्रेसचे पळून गेले. माझ्यावर 3 नेत्यांना दिलं होतं, त्याच्यातलं 2 पळून गेले. आणि मी शेवटपर्यंत लढाई 7 दिवस केली. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.